नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण थेट एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला हात घालणार आहोत आणि तो म्हणजे राष्ट्रीय जल धोरण 2012. भूगोल, कृषी आणि पर्यावरण या विषयांचा अभ्यास करताना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा एक असा टॉपिक आहे जो वारंवार चर्चेत असतोच. त्यामुळे आज आपण या धोरणाचं अगदी सोप्या पण सखोल पद्धतीने विश्लेषण करणार आहोत, जेणेकरून कोणत्याही परीक्षेसाठी तुमची तयारी एकदम पक्की होईल. तर सर्वात आधी एका मूलभूत प्रश्नापासून सुरुवात करूया. विचार करा, पाणी नक्की काय आहे? त्याला आपण केवळ एक मूलभूत सामाजिक अधिकार मानायचं की एक आर्थिक संसाधन? हा फक्त एखादा तात्विक प्रश्न नाहीये बरं का, तर 2012च्या या संपूर्ण धोरणाचा हाच खरा पाया आहे. कारण आपण पाण्याकडे ज्या दृष्टिकोनातून पाहतो त्यावरच पाणी वाटप आणि व्यवस्थापनाचे सगळे मोठे निर्णय अवलंबून असतात. पुढील काही वेळात आपण हा विषय 5 टप्प्यांत समजून घेणार आहोत. दृष्टिकोनातील बदल, चौकट आणि अर्थशास्त्र, हवामान व पर्यावरण, जमेच्या बाजू व आव्हाने आणि शेवटी UPSC विरुद्ध MPSC रणनीती. यामुळे धोरणाचे केवळ पाठांतर न होता त्याची मूळ संकल्पना आपल्याला अगदी स्पष्ट होईल. विभाग 1. दृष्टिकोनातील बदल. 2012च्या या धोरणाने पाण्याकडे बघण्याचा देशाचा दृष्टिकोन कसा मुळापासून बदलला ते आता आपण बघूया. पब्लिक ट्रस्ट डॉक्ट्रिन किंवा सार्वजनिक विश्वस्त तत्व. ऐकायला हा शब्द थोडा जड वाटतो ना, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे आणि उमेदवारांनी याची नोंद आवर्जून घेतली पाहिजे. थोडक्यात सांगायचं तर पाणी कोणा एका व्यक्तीच्या किंवा कंपनीच्या मालकीचे नाही, ते एक सामायिक संसाधन आहे आणि सरकार केवळ जनतेच्या वतीने एक विश्वस्त किंवा ट्रस्टी म्हणून त्याची काळजी घेते. सामायिक संसाधनांवर प्रश्न विचारताना हा मुद्दा हमखास येतो. आता पाणी वाटपाचा प्राधान्यक्रम कसा असावा? सरकारने हे अगदी स्पष्ट केलंय. क्रमांक 1 वर येतं पिण्याचं आणि घरगुती वापराचं पाणी. साहजिकच आहे, बरोबर. त्यानंतर दुसरा क्रमांक लागतो शेतीचा, मग तिसऱ्या स्थानी जलविद्युत प्रकल्प आणि सर्वात शेवटी औद्योगिक वापर. धोरणात्मक निर्णय घेताना किंवा प्रश्नांची उत्तरे लिहिताना हा क्रम आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. पुढची तांत्रिक संकल्पना आहे एकात्मिक जल संसाधन व्यवस्थापन, म्हणजेच IWM. हे म्हणजे नेमकं काय? तर पाण्याचं व्यवस्थापन राज्यांच्या कृत्रिम राजकीय सीमांनुसार न करता संपूर्ण नदीच्या खोऱ्याला एकच संलग्न परिसंस्था मानून करायचं. कारण बघा, निसर्गाला राज्यांच्या सीमा थोडीच समजतात. त्यामुळे पाणी व्यवस्थापनात संपूर्ण नदी प्रणालीचा विचार केंद्रस्थानी असायला हवा. आता वळूया विभाग 2 कडे. चौकट आणि अर्थशास्त्र. तत्वज्ञान तर आपण पाहिलं, पण हे प्रत्यक्ष राबवायचं कसं आणि पाण्याचं वितरण करण्यासाठी लागणारा पैसा कुठून येणार? कोणतीही मोठी गोष्ट राबवायची असेल तर संस्थात्मक रचना पक्की असावी लागते. म्हणूनच या धोरणाने एका व्यापक राष्ट्रीय कायदेशीर चौकटीचा पुरस्कार केला. पण पाणी हा विषय राज्यांचा असल्यामुळे राज्यांनी पाण्याचे दर निश्चित करण्यासाठी आणि त्याचे समान वाटप करण्यासाठी स्वतःची स्वतंत्र राज्यस्तरीय प्राधिकरणे स्थापन करावीत अशी अत्यंत स्पष्ट शिफारस यात करण्यात आली. पण हा सगळा गाडा हाकायला खर्च तर येणारच. मग इथं एक अत्यंत कळीचा मुद्दा येतो, तो म्हणजे आर्थिक मॉडेल. धोरण असं सांगतं की प्रचंड खर्चिक जलप्रकल्पांचा प्रशासकीय आणि देखभाल खर्च भरून काढायचा असेल तर पाण्याला आकारमानानुसार म्हणजेच व्हॉल्युमेट्रिक पद्धतीवर आधारित किंमत लावली पाहिजे. थोडक्यात जेवढा पाण्याचा वापर तेवढे त्याचे पैसे मोजावे लागतील. सबसिडीच्या बाबतीतही या धोरणाने एक अतिशय स्पष्ट आणि कदाचित कठोर वाटणारी भूमिका घेतली आहे. व्यापक सबसिड्या काढून टाकण्यामागील आर्थिक कार्यक्षमतेचा हेतू आपण समजून घेतला पाहिजे. यात एकीकडे पाणी वितरणाचा प्रचंड आर्थिक खर्च भरून काढणे आणि दुसरीकडे केवळ दारिद्र्य रेषेखाली लोकांचं रक्षण करणे, या दोन्हींचा अचूक समतोल साधण्याचा प्रयत्न दिसतो. आता पुढे विभाग 3. हवामान, टंचाई आणि पर्यावरण. सध्याच्या काळात हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. वाढत्या पर्यावरणीय धोक्यांना आणि पाण्याच्या टंचाईला हे धोरण कसं सामोरं जातं ते पाहू. आकडेवारीचं सांगायची तर हे धोरण एका विशिष्ट लक्ष्याबद्दल बोलतं. ते म्हणजे तब्बल 20% सुधारणा. कृषी, उद्योग असो वा घरगुती वापर, सर्वच क्षेत्रांमध्ये पाण्याचा वापर करण्याच्या कार्यक्षमतेत कमीत कमी 20% वाढ करण्याचं हे एक अत्यंत कडक उद्दिष्ट आहे. हवामान बदलाचा फटका बसतोय हे तर आपण सगळेच बघतोय. मग अशा टोकाच्या हवामानाशी कसं जुळवून घ्यायचं? इथे पूर नियंत्रणाच्या पारंपरिक विचारात जाणीवपूर्वक बदल केलेला दिसतोय. केवळ सिमेंटचे तटबंध बांधण्याऐवजी फ्लड प्लेन झोनिंग आणि पूर्व सूचना यांसारख्या उपायांना यात प्राधान्य दिलंय. सोबतच हवामान बदलाचा सामना करण्यासाठी अतिरिक्त जलाशय आणि विशेषतः भूजल साठवणुकीवर यात मोठा भर दिला गेलाय. आणि हो, फक्त माणसांचा विचार करून कसं चालेल? नद्यांचंही स्वतःचं असं एक आरोग्य असतं.
त्यामुळे संपूर्ण नदी कोरडी करून चालणार नाही. नदी प्रणाली जिवंत ठेवण्यासाठी किमान पर्यावरणीय प्रवाह राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर सक्तीचा करण्यासाठी प्रदूषण करेल तोच त्याची किंमत मोजेल. म्हणजेच पोल्युटर पेज या तत्वाचा यात खंबीरपणे समावेश केलेला आहे. चला आता नाण्याची दुसरी बाजू बघूया. विभाग 4 जमेच्या बाजू विरुद्ध आव्हाने. धोरणाची मोठी उद्दिष्टे आणि जमिनीवरील वास्तव यात नेमकी काय तफावत आहे? इथे खूपच रंजक विरोधाभास आपल्याला दिसतो. एकीकडे हे धोरण हवामान बदल आणि शाश्वततेवर फोकस करतंय, जो खूपच प्रगतिक आहे. पण खरी गोम संविधानात आहे. कारण संविधानातील सूची 2 नोंद 17 नुसार पाणी हा पूर्णपणे राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे केंद्राचे हे आदेश प्रत्यक्ष राज्यांमध्ये सक्तीने राबवणे खूप कठीण होऊन बसते. शिवाय पाण्याला केवळ आर्थिक संसाधन मानल्यामुळे भविष्यात पाण्याचे खाजगीकरण होऊ शकते, अशी मोठी टीकाही यावर केली जाते. आणि आता सर्वात महत्त्वाचा टप्पा. विभाग 5 UPSC विरुद्ध MPSC रणनीती. परीक्षार्थ्यांसाठी हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे, तेव्हा नीट लक्ष द्या. थोडक्यात सांगायचं तर दोन्ही परीक्षांचे अप्रोच अगदी वेगळे आहेत. UPSCची तयारी करत असाल तर तुम्हाला व्यापक राष्ट्रीय स्तरावरील संघराज्य या आव्हाने, राष्ट्रीय अन्न सुरक्षेवरील परिणाम आणि सार्वजनिक विश्वस्त तत्व अशा मॅक्रो लेव्हलच्या गोष्टींवर फोकस करावा लागेल. याउलट MPSCसाठी याच राष्ट्रीय तत्वांची सांगड, जलयुक्त शिवार आणि राज्याच्या दुष्काळ व्यवस्थापन धोरणांसारख्या महाराष्ट्रातील स्थानिक उपाययोजनांची घालणे अत्यावश्यक ठरते. तर आजच्या या सविस्तर विश्लेषणाचा शेवट एका अशा प्रश्नाने करूया, जो तुम्हाला नक्कीच विचार करायला लावेल. निसर्गाच्या आणि हवामानाच्या या वेगाने बदलणाऱ्या वास्तवामध्ये पाण्याला केवळ एक आर्थिक संसाधन मानणारी ही मॉडेल्स खरोखरच तग धरू शकतील का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती समाजातील सर्व घटकांना न्याय देऊ शकतील का? भविष्यातील जलव्यवस्थापनाचे खरे उत्तर याच प्रश्नात दडलेले आहे. यावर नक्की विचार करा आणि तुमचा अभ्यास असाच चालू राहू द्या.